हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एक व्हिडिओमध्ये. आणि चला तर आज एक नवीन अशी छान अशी एक रेसिपी माझ्या मम्मीची आहे. ॲक्च्युली कसं आहे ना, मला माझ्या मम्मीच्या हातची गुलाबजामुन खूप आवडतात आणि महेशही खूप छान करतात. सो म्हटलं आज काहीतरी छान असं रेसिपी करावी. आणि चितळेचं एक छानसं असं गुलाबजामुनचं पॅकेट होतं. सो माझी मम्मी म्हटली की चला आपण आज गुलाबजामुन करूया, कारण जत्रा पण आहे आमच्या गावची. सो म्हटलं करून टाकूया हनुमान जयंतीची. मी ते लेट पोस्ट करते आहे. सो मग आता कसं आहे, चला तर आपण व्हिडिओ स्टार्ट करूया. ह्याच्यामध्ये ना हे पीठ ॲक्च्युली 400 ग्रॅमचं आहे हे पॅकेट. सो त्याच्यामध्ये ना थोडं आपल्या पाणी घ्यायचं, थोडं मळत आणि ते एकरूप मळत थोडंसं दूध पण घ्यायचं. 1 वाटी दूध घेतलेलं आहे आणि अर्धा तांब्या म्हणजे 1 ग्लास म्हणा पाणी घेतलेलं होतं. आणि सो हे असं मळत ना पूर्ण असं प्रॉपर मळून घ्यायचं. सो अशा प्रकारे मळत घ्यायचं. आणि असं मळून झाल्यानंतर असं इझिली असा डो झाला पाहिजे. जास्तही पातळ नाही आणि जास्त कडकही नाही, अशा प्रकारे डो करून घ्यायचा, जेणेकरून ना आपल्याला गोळे बनवायला ना त्रास होत नाही. सो चला तर अशा भन्नाट अशा छान अशा गुलाबजामुनसाठी, खुशखुशीत अशा गुलाबजामुनसाठी आपण असं छान अशी व्हिडिओ मी केलेली आहे. खूप वेळा बनवलेले आहेत, पण म्हटलं चला आज करूया. आणि थोडंसं मम्मीकडून दूध सांडलं होतं, बट एनिवे चांगलं असतं थोडंफार सांडलेलंही. सो अशा प्रकारे दूध मळून घ्यायचं अत्यंत छान अशा. आणि मी मम्मीशी कॉमेडी करत होती की मम्मी हे असं का, मम्मी हे तसं का, आणि मम्मीही हसत होते. सो अशा प्रकारे छान असं मळून घ्यायचं. आणि नंतर लास्टला जे आहे ना, ते थोडं तेल टाकून असं मळून सॉफ्ट असा डो करून घ्यायचा. सो अशा प्रकारे छान असा डो करून झाल्यानंतर 5 ते 10 मिनटं वेट करायचं. आणि त्याच्यानंतर थोडंसं रिलॅक्स होऊन गेल्यानंतर पोळे बनवून घ्यायचे. काय बनवते आज? आणि किती वेळ गुलाबजामुन असं मळावं लागतं? 10 मिनिटं 15 मिनिटं. सॉफ्ट झालं पाहिजे. सो आता गुलाबजामुनचं पीठ मळून झालेलं आहे. थोडंसं तेल टाकते मम्मी प्रॉपर मळण्यासाठी. सो तुम्हीही घरी ट्राय करू शकता अशा पद्धतीने. आणि आम्ही काय रेडीमेड आणलेलं आहे चितळेचं गुलाबजामुन पॅकेट. सो एवढं काही तामझाम नाही आहे. सगळ्यांपेक्षा चितळेचं पॅकेट खूप छान आहे, तुम्हीही यूज करा. खूप छान एकदम मस्त गुलाबजामुन होतात, है ना मम्मी? मस्त होतात गुलाबजामुन. आणि असं एक मीडियम साईजचे तुम्ही बॉल बनवा, जेणेकरून प्रॉपर तुम्ही फ्राय केलं तर एकदम मस्तपैकी खोलून येतील. मी ॲक्च्युली तुम्हाला अजून एक गमतीशीर गोष्ट सांगते. मी ॲक्च्युली कधीच गुलाबजामुन ट्राय नाही केले. हां, कारण लग्नाच्या आधी मम्मी करायची आणि लग्नानंतर महेश करायचे, म्हणून मला अजूनपर्यंत कधी मी ट्रायच नाही केलेली. आणि आमची कृषिका उतली आमची कृषिका. बघ आजी गुलाबजामुन बनवते, छान आहे. तुला खायचं पिलू? हा खायचं. काय करते म्हणा आजी तू काय करतेस ग? विचार पिलू. गुलाबजामुन बनवते माझ्या पिल्लूला, माझ्या कृषिकाला. छोटे गुलाबजामुन बनवते माझ्या पिल्लूला. हा बघ पिलू, कृषिका नेहमी झाली का झोप? माझ्या पिलूची झोप झाली का? सो मग अशा प्रकारे छान असे पटापट असे बारीक एकदम मीडियम साईजचे असे बॉल टाईप बनवून घ्यायचं. आणि पटापट आणि हे कसं पटकन मळलं जातं. बाळाच्या गावची यात्रा आहे, पहिली यात्रा कृषिकाची. हनुमान जयंती स्पेशल म्हणून असं गुलाबजामुन करायचा प्रोग्राम, म्हणजे गुलाबजामुन करायचं असं काही रेसिपी नवीन ट्राय असं नाही आहे, पण जुनी रेसिपी आहे. आम्ही भरपूर वेळा केलेली आहे, पण म्हटलं आज शूट करावी, असं छान असं व्हिडिओज करावी म्हणून हा व्हिडिओ केलेला आहे. सो कसा वाटतो व्हिडिओ हे मला नक्की सांगा.
अजून पुढची पण प्रोसेस मी दाखवणार आहे. व्हिडिओ पूर्ण कंटिन्यू करा. सो अशा प्रकारे असे छान असे मस्तपैकी बारीक बारीक गोळे करून घेतलेले आहेत. आणि हे पटापट गोळे होतात कारण आपण कसं डो एकदम सॉफ्ट केला होता, एकदम मस्त मीडियम मळलं होतं, त्यानेकरून पटापट असे छान असे गोळे करून झालेले आहेत. आणि हे जास्त मोठेही करू नका, जास्त बारीकही करू नका, एक छोटंसं मीडियमच्या साईजचे करून घ्या, जेणेकरून ना ते फुलल्यावर असे मस्त छान असे साईजचे होतात. आणि मम्मीने छोटंसं असं आपण म्हणतो ना जे हॉटेलमध्ये भेटतात असे लंबकुळ्या साईजचे म्हणा किंवा थोडंसं लांब असं छान असे साईजचे, ते पण 4 बनवले होते. म्हटली थांब आपण काहीतरी वेगळं ट्राय करू, थोडंसं असू दे, छान वाटतं. आणि मग एका कढईमध्ये तेल घ्यायचं, अर्धा किलो तेल एक पकडू शकता किंवा त्यापेक्षा थोडंफार कमी. आणि असं तेल घेऊन पहिले थोडंसं तेल गरम करून घ्या आणि मग असे पटापट असे गोळे टाकून घ्या, जेणेकरून छान असे होतील. आणि सोबतच एका टोपामध्ये पाणी घ्या. पाण्यामध्ये आम्ही ॲक्च्युली 1.5 तांबे पाणी घेतलेलं आहे. 1.5 तांबे म्हणजेच एक तुम्ही फार तर 2 ग्लास 2.5 ग्लास पाणी घेऊ शकता. आणि त्याच्यासोबतच ना या गुलाबजामुनच्या गोळे जे बनवलेले आहेत तेलात तळताना त्याच्याकडेही लक्ष द्या, कारण ते एका साईडला करता एका साईडला थोडंसं एका साईडला चिकटले होते म्हणा. तर त्याला पण जास्त कंटिन्युअसली त्याला हे केलं ना, आपण हलवून घेतलं ना की छान असे होतात. आणि असे ब्राउनिश टाईपमध्ये गुलाबजामुन कधीही तळून घ्यायचे, जेणेकरून ना ते कच्चे लागत नाहीत आणि छान असे जे काय आपण पाक बनवला तो ॲब्झॉर्ब करून घेतात. आणि त्याच्यामध्ये ना थोडंसं आपण जे इलायचीची पूड आहे ती इलायचीची पूड टाकलेली होती. आणि सोबतच साखरसाठी मी माझ्या अंदाजे एक अर्धा किलो साखर टाकली होती. सो अशा प्रकारे छान आणि टेस्टी असे गुलाबजामुन रेडी आहेत आणि माझ्या मम्मीने मला दिलेले आहेत. मी ते गुलाबजामुन टेस्ट केले आणि अत्यंत छान सॉफ्ट आणि खूप मस्त झालेले होते. साखर एकदम प्रॉपर होती. चला तर आपण भेटूया नेक्स्ट व्लॉगला. तोपर्यंत बाय, टेक केअर, बाय.